चला फलंदाजा सारथी संघ फलंदाज बडवा यानंतर खऱ्या अर्थानं या सामन्यातून कोण जिंकायला आपण आता पाहू शकाल. खऱ्या अर्थानं मोठी लढत एका बाजूला भिंगार दुसऱ्या बाजूला सारथी या दोन संघादरम्यान सामना रंगेल. टॉस जिंकलाय त्या सारथी संघानं प्रथमतः बॅटिंग स्वीकारलं. सदरक्षणासाठी आमंत्रित केला त्या भिंगार संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय रोशन आणि त्याच्या जोडीला रोशन पवार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. तीन ओव्हर जो मॅच असेल दोन्ही संघाला विनोद्या. चला भिंगार संघ लगेच सदरक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली सारथी संघाकडून. हॅलो हॅलो जातो मासे दरम्यान घरादाला विचार केला पहिला चेंडू दयानंद या गोलंदाजाचा आडवा बॅटनं खेळून काढला रोशन पवार या फलंदाजांना. हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची झाली असं सांगता धाव फलकावरती धावा 2 या धावसंख्येनं खातं ओपन केला सारथी संघाचा रोशन या फलंदाजांना. दयानंद गोलंदाजीसाठी आपण पाहतोय भिंगार संघाकडून पराजयित केला दयानंद या गोलंदाजाला. आतापर्यंत विचार केला 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. हा फटका समोर त्या ठिकाणी कोणता सदरक्षक नाहीये. बॉल चालला एक टप्पा घेत अखेरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. हा चौकार आलाय फलंदाज रोशनच्या बॅटमधून. चौकारच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचल्या बिनगडी बाद 6 धावा धावफलकावरती बाद आहे सारसाई संघाचे. एका बाजूला सारसाई त्याच्या विपक्षात भिंगार या 2 संघादरम्यान सामना आपण पाहतोय. गोलंदाज दयानंद इथून झालाय तयार समोर रोशन
आणखीन एक फुल टॉस. आता प्रोटेक्शन आहे त्या दिशेला. बॉल उचलणार फेकणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. लगेच 2 धावा. रनिंग बिटवीन विकेट मानावे लागेल. 2 धावेना धावा संख्येत भर. धावा संख्या जाऊन पोहोचल्या आणि अंकावरती 8 धावा धावफलकावरती पाहतोय रोशन पवार आणि त्याच्या जोडीला रोशन. एकाच नावाचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय सारसाई संघाकडून. गोलंदाजीसाठी दयानंद या गोलंदाजाला पाहतोय. भिंगार संघाचा गोलंदाज आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात दयानंद या गोलंदाजानं. मोठा फटका अगदी पाठीमागे. नो लुक शॉट आपण पाहतोय रोशन पवारच्या बॅट मधून. बॉल चाललाय 5 डिव्हिजन मध्ये. हा षटकार आलाय रोशनच्या बॅट मधून. षटकारच्या सहाय्यानं धावा संख्या जाऊन पोहोचल्या 14 या अंकावरती. 14 धावा धाव फलकावरती. एक मोठा फटका आलाय दयानंद या गोलंदाजाच्या गोलंदाजीत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हे पहिलं सत्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक जबरदस्त फटका. हा देखील षटकार. अफलातून पाटील मैदानाच्या आतमध्ये सुरेख फलंदाजी करताना पाहतोय रोशन पवार या फलंदाजाला. पहिलं षटक आलंय संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा बिनगडी बाद 20 धावा सारसाई संघाच्या. आदिनाथ या गोलंदाजाला पाहतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी. भिंगार संघाकडून दुसरा स्पेल हाताळण्यासाठी प्राचारित केला आदिनाथ या गोलंदाजाला. पहिलं षटक खूप मागडं राहिलं भिंगार संघाच्या बाजूनं. खऱ्या अर्थानं विचार केला तर पहिलं षटक हाणाबारीचं षटक होता. जसं तसं प्रत्युत्तर दिला रोशन पवार या फलंदाजानं. पहिल्या षटकात 20 धावा ठोकल्या. प्रथम बॅटिंग करत असताना रोशन पवार या फलंदाजानं दुसरं षटक प्राचारित केलं अभिरात या गोलंदाजाला. भिंगार संघानं स्ट्रायकिंग गेटवरती रोशनला पाहतोय. समोर आदिनाथ गोलंदाज झालाय तयार. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिसऱ्या आटामध्ये झेल सुटल्या. येथून होईल एकच धाव. एक धाव झाली पूर्ण. 1 या धावसंख्येनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 अंकावरती. 21 धावा धाव फलकावरती पाहतोय. जातो माझ्या दरम्यान धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 21 धावा. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. हाफ ट्रॅकर बॉल फक्त दिशा दिल्या. चाललाय बॉल 5 रिजन मध्ये. कोणता शतरक्षक नाहीये. 2 शतरक्षक धावत होते त्या ठिकाणी. बॉल फरार. धावा मिळते 4. खणखणीत दणदणीत चौकार. चौकार आलाय रोशनच्या बॅट मधून. चौकारच्या सहाय्यानं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 25 अंकावरती. 25 धावा धाव फलकावरती पाहतोय. आदिनाथ गोलंदाज तयार. समोर रोशनला पाहतोय. याच दरम्यान हा फटका आलंदी कार्पेटला लंबनकडे. त्या ठिकाणी शतरक्षक बॉल उचलणार फेकणार. दुहेरीचा प्रयत्न. लगेच 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन विकेट म्हणावं लागेल. एकेरीला दुहेरीमध्ये लगेच कन्वर्ट केला रोशन पवार आणि त्याच्या जोडीला रोशन या 2 फलंदाजांना. 2 धावा मिळतील. 2 धावेना धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 27 अंकावरती. 27 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार आदिनाथ. पाठीमागच्या दिशेनं एक बाईस्टीच्या बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी पाहिलं हेरलं या बॉलला आणि व्हाईट बॉल घोषित केला. 1 अवंतर धाव. 1 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 28 अंकावरती.
28 धावा. 28 धावा. धावफलकावरती पाहतोय ब्लॉकर मध्ये या बॉलला फेकलं होतं आदिनाथ या गोलंदाजांना. खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रोशन पवार या फलंदाजाचा. पुरेपूर बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. बॉल सरळ एसटी रक्षकाच्या हातात. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. बादची कडा एसटी रक्षकांना झेल टिपली. फलंदाज बाद. पहिला धक्का सारसाई संघाला रोशन याच्या स्वरूपात. फलंदाज झाला बाद. रोशन पवारच्या पारीचा अंत. पहिला धक्का सारसाई संघाला. चला न्यू बॅट्समन. अठ्ठावीस धावा धावफलकावर. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय विजय या फलंदाजाला. मागचा सामना काय अफलातून बॅटिंग केली होती विजय या फलंदाजाला. खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये देखील तशीच बॅटिंग करावी लागेल विजय या फलंदाजाला. 28 धावा धावफलकावरती पाहतो. दुसरा षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं. आदिनाथच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना भिंगार संघाचा गोलंदाज आदिनाथ त्याला वापरला दुसऱ्या षटकासाठी. गोलंदाज तयार. आदिनाथला पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी. झेल पर्यंत सतरक्षक पोहोचलाय आणि टिपले झेल. फलंदाज बाद. विजयच्या पारीचा एका पाठोपाठ लागणारा दुसरा धक्का सारसाई संघाला. विजयच्या पारीचा अंत. खऱ्या अर्थानं विचार केला तर 28 या धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा धक्का पाहतोय सारसाई संघाला. न्यू बॅट्समन करण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय सारसाई संघाकडून. तिसरं षटक गोलंदाजीसाठी विकास. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज रोशनचा फटका फसलाय. तिसऱ्या आट्यामध्ये झेल टिपली. फलंदाज झाला बाद. रोशनच्या बारी झटका. खऱ्या अर्थाने विचार केला तर हा तिसरा धक्का सारसाई संघाला रोशन याच्या स्वरूपात. 28 या धावसंख्येवरती खऱ्या अर्थाने लागणारा हा तिसरा धक्का पाहतो आपण. शेवटचे षटक. शेवटच्या षटकात खऱ्या अर्थाने 15 ते 17 धावा येणं गरजेचं असेल सारसाई संघाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दिनेशला पाहतोय. मैदानाच्या दाखल होताना 28 या धावसंख्येवरती लागणारा तिसरा धक्का रोशन याच्या स्वरूपात.
दिनेश बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थाने विचार केला तर पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली विकास या गोलंदाजाला. दुसरा चेंडू शेवटच्या षटकातील हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागे बादची कडा यष्टीरक्षकाने झेल टिपले. फलंदाज झाला बाद. देव बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतो. अगदी या फलंदाजाला खऱ्या अर्थानं दिनेशच्या देखील पारीचा अंत झालाय. 14 धक्का सारथी संघाला दिनेशाच्या स्वरूपात. देव बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अविनाश या फलंदाजाला पाहतोय. विकास गोलंदाजीसाठी 2 बॉलवरती 2 सफलता मिळाल्यात. हा बॉल आपण पाहिला अलौकिक अर्पित चालला लॉंगनकडे. त्या दिशेला सतरक्षकातील बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत दरम्यान एकच धाव. एक या धावसंख्येनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 29 धावा धावफलकावर. 29 धावा धावफलकावरती पाहतोय. गोलंदाज तयार झालाय विकास. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला लॉंगनकडे. सतरक्षक झेल टिपल्या. फलंदाज झाला बाद. करण त्याच्या बारीचा अंत. 5वा धक्का सारथी संघाला करणच्या स्वरूपात. देव बॅट्समन भरतला बाजू बैठकीच्या आतमध्ये 29 धावा धावफलकावरती. रोशन बाद झाल्यानंतर नाजूक अवस्था बाजू सारथी संघाची. टप्पा पडल्यानंतर बाहेरचा वलन घेतलं. व्हाईट बॉल अवंतर धाव धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 30 या अंकावरती. 30 धावा धावफलकावरती पाहतोय. खऱ्या अर्थाने विचार केला व्हाईट बॉल साठी रिव्ह्यूची मागणी केली. व्हाईट बॉल चला व्हाईट बॉल जो झाले संघ आता परत रिव्ह्यू दिला जाणार नाही. गोलंदाज विकास तयार. मोठा फटका समोरच्या दिशेनं त्या दिशेला सदराच्या झेल सोडल्या. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. लगेच 2 धावा झाल्या पूर्ण. रबिक विरुद्ध विकेट मारावी लागेल. 2 धावेनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 32 अंकावरती. 32 धावा धावफलकावरती पाहतो आहे. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पहिल्या सत्राला संपुष्टात. पहिल्या सत्रात प्रथम बॅटिंग करत असताना सारथी संघाने धावा ठोकल्या. त्या 32-33 धावसंख्येची गरज बिनगार संघाला.